हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स किंवा टेक्निकल ॲनालिसिस पण तुम्ही म्हणू शकता फॉर 2023 अँड 24चे जे पेपर्स झालेले आहेत त्याचं तुम्हाला ह्याच्यामध्ये एका पेपरचं ॲनालिसिस भेटेल. बाय सिव्हिल ॲडिक्ट्स सांगायची गरज नाही. तर गेम ऑफ MPSC फ्रेंड्स खूप वेगळा आहे. अदर गेम्स जे आपण खेळतो 1 स्टेज गेम्स वेगळे असतात आणि हा 3 स्टेज गेम आहे. तर त्यामुळं ह्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू प्रत्येक स्टेज खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यामधली जी फर्स्ट स्टेज म्हणतो आपण प्रिलिम्स, त्याचं पण आपण काही ॲनालिसिस जे मागचे बघणार आहे. त्यानंतर प्रॉपर आपण आपल्याकडून फक्त टेक्निकल ॲनालिसिसवर जास्तीत जास्त चर्चा करणार आहे. तर ह्यामध्ये जे डिपार्टमेंट्स MPSCनी मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या डिपार्टमेंटची वेकन्सीज काढली होती त्या डिपार्टमेंटमध्ये येतं WRD, ठीक आहे, MJP. त्यानंतर जे पण पॅटर्न आत्तापर्यंत जे नवीन बनलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती की 2023 पासून पॅटर्न चेंज झालं होतं. यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतं, डिस्क्रिप्टिव्ह, ठीक आहे. तर त्याच्या आधी सगळं तुमचं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होतं. तर जमीन आसमानचा फरक आहे डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये. तर ह्यामध्ये PWD आत्ताच्या येणाऱ्या काळात जसं म्हणलं आपण 2025ला वेकन्सीज आलेल्या आहेत. त्यानंतर 2023मध्ये हे होतं. त्यानंतर 2023मध्ये पण हे MJP डिपार्टमेंट होतं. त्यानंतर WCD डिपार्टमेंट म्हणता तुम्ही, हे पण 2023मध्ये होतं. 2023मध्ये PWD पण होतं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या वेकन्सीज ह्या 4ही डिपार्टमेंटच्या रिलेटेड जनरली मागच्या 3 वर्षात बघण्यात आलेले आहेत, ठीक आहे. तर ह्यानंतर आपण बघूया अजून कुठल्या नवीन डिपार्टमेंट्ससाठी वेकन्सी काढेल MPSC. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक शॉर्ट डिस्क्रिप्शन सगळ्यांना माहीत असावं की कसं असतं मेन्सचं पॅटर्न. जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की पेपर 1 असतो, एक पेपर 2 असतो. दोन्ही पेपर 3-3 तासाचे राहतात आणि मोस्टली मॉर्निंगपासून सुरू होतं. इथं जरी टायमिंग मेन्शन नसेल तर मॉर्निंग मध्ये 3 तास आणि आफ्टरनूनला 3 आवर्स. तर असे पेपर्स राहतात हे. तर ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की 400 मार्क्सचं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. त्यानंतर 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू आणि 450 पैकी तुमचा जो रिझल्ट आहे तो लावला जाईल. तर यामध्ये पेपर 1साठी आणि पेपर 2साठी ह्यांनी काय केलं आहे MPSCनी, तर 4 सेक्शन्समध्ये डिवाईड केलेलं आहे, ठीक आहे. सिलेबस 4 सेक्शन्समध्ये डिवाईड केलं आहे. त्यामध्ये सेक्शन 1 पेपर 1मध्ये कुठला आहे तर ह्यामध्ये येतात SOM, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर आणि न्यूमरिकल मेथड्स, ज्याला म्हणतो आपण CAD अँड डिझाईन. तर ह्यामध्ये न्यूमरिकल मेथड्सनी लक्षात ठेवतो आपण मोस्टली. तर बघा 3 सब्जेक्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. सेक्शन Bमध्ये पण 3 सब्जेक्ट आहेत. तर यामध्ये एसे, स्टील, कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, ह्या सगळ्यांचे डिटेल्स आणि सगळ्या सिलेबसबद्दल जे पण चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण 1000 वेळा ह्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. ह्या सगळ्यांबद्दल आपण बोलूया, कारण 1 स्टेजमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना सगळे सब्जेक्ट माहीत असतात. म्हणून मी वरवरनं सांगतो की काय आहे एक्झॅक्ट. त्यानंतर सेक्शन C, जसं मी म्हणलं होतं की पॅटर्न कसं केलेलं आहे MPSCनी, ABCD असं केलं आहे. आणि जेव्हा पण तुम्ही पेपर बघाल तर तुम्हाला पेपर्स असेच दिसतील. जेव्हा पण क्वेश्चन पेपर येईल AB आणि CD असं डिवाईड केलेलं आहे. तर हे पॅटर्न खूप वेगळं आहे. जर तुम्ही नॉर्मल डिपार्टमेंटच्या जे एक्झाम्स असतील आजपर्यंतच्या आणि जे पण तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पेपर लिहिता, डिप्लोमाला पेपर्स लिहिता, त्यापेक्षा खूप वेगळा पॅटर्न आहे आणि खूप सिमिलर पॅटर्न आहे जनरली मुंबई युनिव्हर्सिटीसाठी. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मोस्टली असं पॅटर्न ॲडॅप्ट केलं जातं. तर त्यामध्ये पण जे मुंबई युनिव्हर्सिटीमधले मुलं त्यांना जरा बरं आहे हे पॅटर्न, ठीक आहे. तर ह्यामध्ये सेक्शन Cसाठी बघा डिझाईन ऑफ RCC, त्यामध्ये WSM, LSM दोन्ही इम्पॉर्टंट आहे. परत डिझाईन ऑफ RCC त्यामध्ये पण WSM, पण ह्यामध्ये कुठलं आहे तर
RCC मध्ये पहिलं स्लॅब बीम कॉलम फुटिंग फर्स्ट केसमध्ये, सेकंड केसमध्ये रिटेनिंग वॉल वॉटर टँक स्टेअरकेस. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ब्रिज इंजिनिअरिंग आहे. सेक्शन डी मध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्री स्ट्रेस आणि जिओटेक. तर हे तिन्ही पण मोस्टली थिअरॉटिकल आणि थोडेसे न्यूमेरिकल सब्जेक्ट आहेत. तर ह्यामध्ये सगळे स्ट्रक्चर्स जर तुम्ही बघितलं बी आणि सी पार्ट जो आहे मोस्टली स्ट्रक्चर्सचा पार्ट आहे RCC आणि SA. ए पार्ट जो आहे तो थोडासा स्ट्रक्चर आणि थोडासा न्यूमेरिकल मेथड्सच्या हिशोबाने असा पार्ट आहे. तर ह्यामध्ये मोस्टली जो केस 1 असतो, केस 1 म्हणजे ए आणि बी पार्ट हा स्ट्रक्चरचा पार्ट कन्सिडर केला जातो या पेपरमध्ये, आणि सी आणि डी पार्ट हा थोडा थिअरी प्लस आपले जे स्टँडर्ड न्यूमेरिकल्स आहेत त्या रिलेटेड पकडला जातो. तर ह्यानंतरचा जो पार्ट आहे पेपर 2 म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंगचं, हा सगळ्यात म्हणतो की सोपा आहे दिसायला, पण जसे ॲनालिसिस केले गेलेत मागचे पेपर्स आणि मार्क्स जसे आपण बघितले गेलेत, डेफिनेटली ह्या पेपरला थोडं स्कोअर करणं टफ राहतं. ठीक आहे, टफ राहतं. तर ह्यामुळं हा पेपर थोडासा चॅलेंजिंग आहे. तर ह्यामध्ये दिसायला खूप सोपा आहे, 1-2 पानात पेपर येतो, पण काय म्हणतात त्याला, जरी पण साईज छोटी आहे पण धमाका बडा आहे या पेपरचा. तर ह्यामध्ये सर्वे, इंजिनिअरिंग मटेरियल आणि बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन. त्यानंतर सेक्शन बी मध्ये बघा फ्लुइड मेकॅनिक्स, पूर्ण फ्लुइड आणि इरिगेशन, फ्लुइड अँड इरिगेशन आहे. तर त्यानंतर जर तुम्ही बघितलं सेक्शन सी मध्ये पूर्ण तुमचं जे ट्रान्सपोर्टेशनचा थोडा पार्ट, हायवे, टनेल आणि एस्टिमेटिंग कॉस्टिंग. त्यानंतर सेक्शन डी मध्ये 2च सब्जेक्ट आहेत यामध्ये, इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंट. ॲक्च्युली एन्व्हायरमेंटला तुम्ही ब्रेक करू शकता 2 पार्टमध्ये. तर ठीक आहे, जरी कन्सिडर केलं आपण तर एन्व्हायरमेंट अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगच्या ऐवजी पूर्ण एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये वॉटर सप्लाय प्लस वेस्ट वॉटर असं दोन्ही पण पार्ट आहेत, आणि त्यात पण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि इवन त्यामध्ये पॉल्युशनचा पण पार्ट कन्सिडर केला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, जर कुणाला वाटत असेल की पॉल्युशन कन्सिडर केलं आहे की नाही केलं आहे, एअर अँड नॉईज पॉल्युशन यामध्ये कन्सिडर केलं गेलेलं आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे पण समजून घेत आहे की कसा पॅटर्न आहे आणि कसं तुम्हाला अटेम्प्ट करायचं पेपर. तर ते आता हळूहळू आपण बघू. तर ॲनालिसिस बघू पहिले की तुमच्या आत्तापर्यंत जे 2 पेपर्स झालेले आहेत, ठीक आहे, 2023, 2024, ह्याचं जे नंबर ऑफ पोस्ट होते पहिला ते बघूया. 2023ला फर्स्ट ऑफ ऑल 130 पोस्ट होत्या, सगळ्यांना माहिती 130 पोस्ट होत्या. त्यानंतर इंक्रीज झाल्या आफ्टर प्री, ते झाल्या 495. ठीक आहे, तर ह्यामध्ये जवळपास 300च्या आसपास, 300-350 पोस्ट वाढल्या, आणि त्यामुळं तुम्हाला हे बघायला भेटलं आकडा. आणि त्यातून पण जर तुम्ही बघायला गेलात तर जेवढे नंबर ऑफ पोस्ट आहेत मित्रांनो, त्याच्यात 3 टाइम्स लोक इंटरव्ह्यू देतात. तर जवळपास 1560 पीपल हॅव गिवन द इंटरव्ह्यू इन दिस केस. तर त्यामध्ये प्रीचा जो कट ऑफ होता सगळ्यांना माहिती, प्रीचा कट ऑफ किती होता 50, आणि त्यानंतर मेन्सचा कट ऑफ किती होता 170. तर हे इम्पॉर्टंट होतं समजून घेणं की किती कट ऑफ जातो, किती नंबर ऑफ पोस्ट असतील. तर ह्यानंतर तुमचं 2024चा पार्ट आहे, ह्यामध्ये 45 पोस्ट होत्या. पहिल्यांदा इथं पण कमी होत्या 26, त्यानंतर हे झालं 45. तर म्हणायचा अर्थ काय की नंबर ऑफ पोस्ट पहिल्यांदा काहीतरी कमी होत्या, नंतर वाढल्या, काही ठिकाणी खूप जास्त वाढल्या, काही ठिकाणी खूप कमी वाढल्या. पण इथं पण खूप चान्सेस आहेत या केसमध्ये की आता जे 114 तुम्हाला नंबर दिसतोय, यामध्ये मोस्टली 2 कॅटेगरी आहेत, एक AE1 आणि एक AEE PWD. ठीक आहे, हे PWDसाठी आहे, फक्त PWDसाठी. तर ह्यामध्ये AE1 आणि AEE PWDच्या 86 and 28. ठीक आहे, तर बघा काउंट करा, 86, 28 बनतं का 114? यस, 114. तर ह्यामध्ये 114 प्लस समथिंग प्लस एक्स होण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण मागच्या 2 वर्षात झालेलं आहे
तर चान्स आहे की 100% ह्या वेळेस पण खूप चान्स आहे की वाढू शकतात. बट इट्स ऑल अबाउट MPSC. जसं म्हणलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, तर अनप्रेडिक्टेबल आहे, त्यामुळं काहीही होऊ शकतं व्हायला. तर ठीक आहे, तर आपण होप्स ठेवूया, पॉझिटिव्ह साईडला राहूया आपण, की ह्यास पण इन्क्रीज होतील वॅकन्सीज. ठीक आहे, तर प्रिलिम्सचा जो कट ऑफ होता सेकंड केसमध्ये बघा, डायरेक्टली डबल झाला, इंटू 2 करा ह्या केसमध्ये, तर तुम्हाला 100 कट ऑफ भेटेल. तर डेफिनेटली असं समजू नका की यावेळेस जर पोस्ट वाढल्या आहेत तर हा कट ऑफ लगेचच 60-70 वर येईल, असं खूप होणं अवघड आहे. ठीक आहे, जर पोस्ट वाढल्या इथून +200 या 300 तर कुठं तर चान्स आहे 70-75. नाहीतर तुम्ही प्रिपेअर राहा मित्रांनो ह्यास पण 100साठी. ठीक आहे, 100साठी का प्रिपेअर राहा त्याचं रिझन पण सांगेन. सेफर साईडला म्हणतो मी, कट ऑफ एवढा जाईल असा नाही आहे, सेफर साईडला तुम्ही प्रिपेअर राहा. आणि ठीक आहे, ह्या गोष्टी आता प्रेडिक्ट करून उपयोग नाही आहे, जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आपण मेथ्सचा कट ऑफ डिस्कस करूया. तर असा जवळपास पॅटर्न राहिलेला आहे आत्तापर्यंतचा. तर तुम्हाला प्रिलिमसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आत्तापर्यंत बघण्यात आलं की मिनिमम 50 आहे आणि मॅक्झिमम 100 आहे. ह्याच्या आतमध्येच तुम्हाला प्रिलिम 100% क्लिअर होणार आहे. 50 to 100 जे पण असेल तुम्ही मॅक्झिममला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मॅक्झिमम तुमचं आत्तापर्यंतचं जर 100 आहे म्हणजेच 50%, तर तुम्हाला 45 to 50% स्कोर करणं आहे प्रिलिमला ॲट एनी कॉस्ट, जर तुम्हाला लिस्टमध्ये नाव बघायचं आहे तर. ठीक आहे, त्यानंतर की नोट्स काही इम्पॉर्टंट ॲनालिसिस करून काही स्टुडंटचं प्रिव्हियस स्टुडंट्सनी काही समजा पेपर बघून किंवा त्यांचे पेपर्स बघून काही ॲनालिसिस करताना काही गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या, त्या रिलेटेड आपण काही की पॉईंट्स जे आपल्याला काळजी घ्यायची एक्झाम देताना त्याबद्दल आपण बोलणार आहे. तर ह्यामध्ये कॅल्क्युलेटर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदा अलाउड केलं आहे कॅल्क्युलेटर. फर्स्ट पेपरला तर खूप कामाला येतं, सेकंड पेपरला असं वाटू शकतं की का कॅल्क्युलेटर आपण नेतोय पेपरला. ठीक आहे, कारण का सेकंड पेपरला 1 न्यूमरिकल आलेला आहे 2024मध्ये आणि 2023मध्ये खूप लोक कॅल्क्युलेटर तर घेऊन गेले असतील परीक्षेला, बट न्यूमरिकल एकही नसल्यामुळं त्या कॅल्क्युलेटरचा यूजच झालेला नाही आणि त्यामुळं नो यूज म्हणू शकतो आपण ह्याला 2023साठी. आणि बरेच लोक निराश पण झाले असतील की 2023ला न्यूमरिकल तर केले होते पण न्यूमरिकल त्यातलं काहीच आलेलं नाही. तर त्यामुळं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पुढच्या पेपरला जास्त चान्स आहे की न्यूमरिकली येतील. त्यानंतर ब्लॅक ब्ल्यू पेन अलाउड आहे. येस, ब्लॅक ब्ल्यू पेननी तुम्ही लिहू पण शकता, स्केच काढू शकता, ड्रॉन इट स्केचेस ऑलरेडी मेन्शन केलेलं राहतं. हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला क्वेश्चन पेपरवर पण प्रिंटेड असतो. सगळ्यांना म्हणलेलं असतं की ड्रॉ नीट स्केच, पण सगळे काय करतात जेव्हा क्वेश्चन येतो क्वेश्चनमध्ये बघतात की स्केच काढायचं आहे का नाही. जर क्वेश्चनमध्ये स्केच काढायचं म्हणलं तर काढतात, नाहीतर तसंच स्केच न काढता फक्त थिअरी लिहून येतात. तर असं करू नका. बाहेरचा मुद्दा जो लिहिला आहे तो बिनकामाचा नाही आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट ह्यामध्ये गोष्ट की सॉल्व विथ सिक्वेन्स, हे जे नवीन सुरू केलं आहे की तुम्हाला पहिल्यांदाच हे देण्याचं रिझन हेच आहे की तुमचं पेपर लिमिटेशन आहे. सॉल्व विथ सिक्वेन्स का म्हणलेलं आहे MPSCनी, पेजेस लिमिटेशन. मोस्टली 40-50 पेजेसची जी आन्सर शीट आहे तुमची, एक लिमिट राहते आन्सर शीटची, एक्स पेज समजा आपण कन्सिडर करू की 50 पेजेसची तुमची कॉपी आहे आन्सर कीची. तर तुम्हाला त्याच्या बाहेर एकही जी तुम्ही आजपर्यंत युनिव्हर्सिटीला किंवा डिप्लोमाला जर एखादा
आन्सर लिहिता लिहिता तुम्हाला सपोज एखादं पेज जास्त लागलं तर तुम्ही काय म्हणत होता, सर आय वॉन्ट सप्लिमेंट. ठीक आहे, सर आय वॉन्ट सप्लिमेंट, आणि ते सर येत होते तुम्हाला सप्लिमेंट देत होते आणि तुम्ही मस्तपैकी पेपर जेवढा पाहिजे तेवढा वेळ, जेवढा पाहिजे तेवढा लेंदी करून लिहित होता. असं मित्रांनो आता नाही आहे. तर ह्यामध्ये लॉ ऑफ लिमिटेशन अप्लाय केलेलं आहे MPSCनी. जसं ऑलरेडी गव्हर्नमेंटनी लॉ ऑफ लिमिटेशन अप्लाय केलेलंच आहे इन नंबर ऑफ पोस्ट. जसं नंबर ऑफ पोस्ट आपले लिमिटेड आहेत तसं आता नंबर ऑफ पेजेस पण लिमिटेड आहेत. तर नंबर ऑफ पेजेस लिमिटेड असल्या कारणाने तुम्हाला काय करायचं आहे, त्याच पानामध्ये गुंडाळायचं आहे सगळं, जेवढे दिलेत तेवढे. त्यामध्ये सप्लिमेंट मिळणार नाही आहे. त्यामुळं हा जो मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे की सॉल्व विथ सिक्वेन्स, म्हणजे तुम्ही प्रॉपर तोच क्वेश्चन चूज करा जो अटेम्प्ट करणार आहे, कारण पेजेस नाही आहेत नवीन. जो सिलेक्ट करणार आहे तेवढंच करा आणि एक्स्ट्रा क्वेश्चन लिहिल्याचे तुम्हाला डेफिनेटली मार्क मिळणार नाहीत. एक्स्ट्रा नो मार्क्स फॉर एक्स्ट्रा क्वेश्चन. जसं आपण डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगला लिहित होतो की एक्स्ट्रा एखादा क्वेश्चन लिहिला की सपोज पहिल्या क्वेश्चनमध्ये सपोज मी 1, 2, 3 त्यामध्ये 2च क्वेश्चन लिहायचे होते आणि समजा आपण 3 क्वेश्चन लिहिले. पहिल्या क्वेश्चनला समजा तुम्हाला 10 मार्क्स दिले, सेकंड क्वेश्चनला 7 मार्क्स दिले, थर्ड क्वेश्चनला तुम्हाला जर सपोज इथं किती 12 मार्क्स दिले. तर इंजिनिअरिंगमध्ये कसं काउंट केलं जातं, जे मॅक्झिममचे 2 आहेत, सपोज क्वेश्चन नंबर तुमचा 1 आणि क्वेश्चन नंबर 3 हा काउंट केला जात होता. तर आता तसं नाही आहे. आता MPSC काय करतं, जे सिक्वेन्स आहे ते कन्सिडर करणार. तुमचा हा नंबर 3 जरी जास्त मार्क पाडले तुम्ही तरी ह्याला 0 कन्सिडर करणार. म्हणजे 10 + 7 = 17 मार्क्स होतात, जे युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे 22 होतं ते. त्यामुळं खूप लोकांचे मार्क्स कमी झालेले बघू शकता तुम्ही. आणि खूप कट ऑफ जो आहे मेन्सचा जो वाटत होता की अजून कमी येईल, पण बऱ्यापैकी जरा हाय गेलेला आहे आणि मार्क्स पण कमी दिलेले आहेत. तर ह्यामध्ये प्रॅक्टिस ऑन लाईन पेज हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं खूप लोकांना 2023ला जो फर्स्ट टाईम पॅटर्न आला होता डिस्क्रिप्टिव्ह, आणि काही लोकांना वाटत होतं की हा UPSC सारखा पॅटर्न जो अप्लाय केलेला आहे, IES म्हणतो आपण, ESC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे मेन्सचे पेपर होतात त्यामध्ये कसा पेपर होतो, असे एक आन्सर शीट असते, इथं क्वेश्चन प्रिंटेड असतो, इथं तुम्हाला ब्लँक स्पेस दिली जाते. ठीक आहे, ब्लँक स्पेस दिली जाते. तर ह्यामध्ये तुम्हाला तसं नाही आहे. ह्यामध्ये तुम्हाला सिम्पल लाईन्ड शीट दिलेली आहे, लाईन करून दिलेलं आहे. कारण हे जे तुमचे पेपर आहेत हे जनरली युनिव्हर्सिटी टाईप पेपर आहेत तुमचे, UPSC टाईप नाही आहेत. ठीक आहे, युनिव्हर्सिटी डिप्लोमा त्या लेवलचे आन्सर शीट्स तुम्हाला दिले जाणार. तर त्या हिशोबाने तुम्हाला ते लिहायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाईन पेजेसची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जे आपण मुलांनी सवय असते की आता आपण क्लासेस कुठंही सपोज तुम्ही जॉईन करता किंवा आता प्रॅक्टिस करता कॉम्पिटेटिव्हसाठी, तर आपण ब्लँक पेजवर जनरली मी सजेस्ट करतो मुलांना ब्लँक पेजवर प्रॅक्टिस करा. पण इथं तसं नाही आहे, इथली गोष्ट वेगळी. इथं तुम्हाला लाईन्ड पेजेसवर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि त्याचा इफेक्ट काय हे नंतर सांगतो, कारण माइंडमध्ये खूप गोष्टी चालत असतात आणि इफेक्ट होतो, छोट्या छोट्या गोष्टींचा इफेक्ट होतो. तो कसा होतो मी कळवेन तुम्हाला. त्यामध्ये ट्राय टू सॉल्व पेपर सिटिंग ऑन हार्ड सरफेस, ह्याचा पण खूप मोठा इफेक्ट आहे. हे आपण डेफिनेटली ह्यावर खूप चर्चा करणार आहे जेव्हा आपण प्रॉपर कोर्स लॉन्च करणार आहे. ठीक आहे, तर डेफिनेटली आत्ता फक्त सध्या तुम्हाला काही गोष्टी फक्त वरवरनं सांगतोय मी, बट डिटेलमध्ये की का असं करायचं आहे, ट्राय टू सॉल्व पेपर सेटिंग ऑन हार्ड सरफेस, याचे रिझन्स आहेत. तर तेही तुम्हाला डेफिनेटली मी येणाऱ्या काळात सांगणार आहे. डेव्हलप मॉर्निंग रुटीन, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मॉर्निंग रुटीन डेव्हलप करा. कारण का MPSCला मॉर्निंग रुटीन आवडतो. MPSCला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे. MPSC म्हणते सकाळी 9 वाजता पेपर आहे, तर तुम्ही मॉर्निंगला सकाळी 8ला 7ला रेडी पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्हाला मॉर्निंग रुटीन डेव्हलप करणं. तर MPSC अजून एक गोष्ट सांगते की दुपारी झोपू नका. दुपारी नॅप घ्या पाहिलं तर 15 मिनिट, पण झोपू नका. 3 तास 2 तास जी सवय असेल काही लोकांना,
मोस्टली नसती कॉम्पिटेटिव्हमध्ये, बट काही असेल तर त्या लोकांसाठी की यू कॅन टेक 15 मिनिट्स नॅप. ठीक आहे. यूज टायमर पोमोडारो इफ पॉसिबल. ह्यानी ही टाईम मॅनेजमेंट टेक्निक आहे, मी तुम्हाला नंतर ह्याचं डिटेल आपल्या कोर्समध्ये सांगेन. अवॉइड सिली मिस्टेक्स माय फ्रेंड. डेफिनेटली हे तर मी पहिल्यापासून तुमच्या 1 स्टेज एक्झाममध्ये पण सांगतो की क्वेश्चन येणारे खूप सोपे आहेत. अटेम्प्ट तुम्ही कसं करता यार त्याच्यावर आहे. अटेम्प्ट कधी कधी काय होतं, सोपा क्वेश्चन पण चुकीच्या वेने अटेम्प्ट करतात. का होतं असं? प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं स्टेबल नाही आहे, किंवा कुठंतरी तुमचं माइंड भटकतं आहे, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन मिस्टेक करून येत आहे. तर ह्या गोष्टी आहेत, खूप सिम्पल फॉर्म्युला चुकून येत आहे. स्टार्ट विथ परफेक्ट क्वेश्चन. त्यामुळे म्हणतो की जो परफेक्ट येतो तुम्हाला क्वेश्चन, परफेक्ट म्हणजे जो एकदम इझी आहे, तुमच्या माइंडमध्ये लगेच क्लिक होतो, त्या क्वेश्चननी सुरू करा. डोंट प्रॅक्टिस वर्ड टू वर्ड. हे पण मला सांगायचं, थिअरी पेपर जेव्हा तुम्ही लिहिताय, की युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमाची थिअरी वेगळी होती, बट इथं तुम्हाला डोंट प्रॅक्टिस वर्ड टू वर्ड. वर्ड टू वर्ड प्रॅक्टिस करायची गरज. मगिंग अप जे तुम्ही करताय डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये, की आदल्या रात्री आपण बसतो आणि का आता सकाळी काही पण करून पेपर आपल्याला पास व्हायचं आहे, असं इथं नाही आहे. इथं आपल्याला सगळं काम की नोटवर करायचं आहे, की वर्ड्सवर करायचं आहे, माइंड मॅप्सवर करायचं आहे. हे कसं करायचं हे आपण येणाऱ्या काळात बघूया. तर मोस्टली हे इम्पॉर्टंट की पॉईंट्स जे पण मुलं MPSC 2025 देणार आहे त्या लोकांसाठी कामाला येतील. आणि मोस्टली आम्ही ट्राय करतो की सेल्फ स्टडी, जास्तीत जास्त सेल्फ स्टडी करणाऱ्या मुलांना ह्या व्हिडिओचा हेल्प व्हावा. कारण कसं आहे, त्या लोकांना 50-60 हजार, 10, 1 लाख, 2 लाख फी परवडत नाही. त्याच लोकांसाठी कुठंतरी विचार केला आहे, आणि त्यामुळं आम्ही हे ॲनालिसिस फॉर द्या सेल्फ स्टडी स्टुडंट्स जे आहेत त्यासाठी, त्या मुलांसाठी आणलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा MESचं जे ॲनालिसिस आहे मित्रांनो, आपण हा एक डेमो व्हिडिओ आपण देतो आहे. तर ह्यामध्ये जर तुम्हाला इथं तुम्ही बघितलं की MPSC MES पेपर टू ॲनालिसिसमधलं हा पार्ट B आहे. पार्ट B म्हणजे काय, जो इन्व्हॉल्व होतो C आणि D. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 5 सब्जेक्ट आहेत पार्ट B मध्ये. जर तुम्ही इथं बघितले, पार्ट B कुठला पार्ट कन्सिडर केला जातो MPSCचा, हा पार्ट B आहे. पार्ट B तुमच्या क्वेश्चन पेपरमधला पार्ट B, ज्यामध्ये 2 सेक्शन आहेत, सेक्शन C आणि सेक्शन D. त्यामध्ये कुठले कुठले आहेत? हायवे, टनेल आहे, एस्टिमेटिंग आहे, इंजिनिअरिंग, हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंट. किती झाले? 5. तर हे 5 सब्जेक्टचं तुम्हाला हे ॲनालिसिस दिलेलं आहे. ठीक आहे. तर सिलेबस समोर ठेवा, क्वेश्चन पेपर समोर ठेवा, सगळं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. ह्यामध्ये 2023ला काही कन्सेप्ट आले असतील, 2024ला कन्सेप्ट आले असतील, सिमिलॅरिटी पण कळेल, मार्किंग सिस्टम पण कळेल. त्यामध्ये फर्स्ट पेपर जो उचलला आहे मी, टनेल इंजिनिअरिंग. टनेल इंजिनिअरिंग सगळ्यात सोपं आहे करायला. त्यामध्ये दोन्ही पेपरला दोन्ही वेळेस TBMवर क्वेश्चन आला आहे. खूप लोकांना वाटेल यार TBM म्हणजे काय. TBM म्हणजे टेम्पररी बेंच मार्क. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पण मित्रांनो, TBMचा अर्थ नुसता टेम्पररी बेंच मार्क असा होत नाही. हा कशामध्ये होतो? सर्विंगमध्ये. मग तुम्ही विचार कराल की खूप मुलांनी TBM म्हणजे टेम्पररी बेंच मार्क लिहून आलेलं आहे. त्यामुळे मी म्हणतो की सेक्शनचा अभ्यास नीट करा, की C आणि D मध्ये सर्वे आहे का? सर्वे आहेच नाही C आणि D मध्ये. C आणि D मध्ये टनेल आहे. मग टनेलमध्ये TBM काय असतं? टनेलमध्ये TBM म्हणजे टनेल बोरिंग मशीन. तर ही नवीन मेथड आहे टनेलिंगची रॉक्समधली, ज्यामध्ये आपण पूर्ण एक मशीननी काय म्हणतो टनेल बोर करतं. तर हा इम्पॉर्टंट पार्ट. ह्यामध्ये TBM बेसिक विचारलं होतं आणि ह्यामध्ये स्पेसिफाय केलं होतं. तर मी फरक पण सांगतो की 2024ला काय बदललं यार. 2024ला काय बदललं बघा. 2023ला त्यांनी फक्त सांगितलं TBM, पण TBM मध्ये काय लिहायचं हे स्पेसिफाय केलंय का? नाही केलं. तुम्ही TBMवर काय पण लिहा. TBMचं डेफिनेशन लिहा,
टाईप्स लिहू शकता, त्याची डायग्राम काढू शकता, पण इथं स्पेसिफाय केले. हा फरक आहे 2024च्या पेपरमध्ये, की इथं टाईप्स म्हणलेलं म्हणजे स्पेसिफाय केलं की TBM मध्ये पण तुम्हाला टाईप्सवर भर द्यायचं आहे, टाईप्स TBMच्या त्याच्यावर भर द्यायचा आहे. तर दोन्ही वेळेस 8 मार्कला 5Bचा जो क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे जसं म्हणतो की फर्स्ट अँड फिफ्थ क्वेश्चन आर कंपल्सरी, फर्स्ट अँड फिफ्थ क्वेश्चन कंपल्सरी, आणि त्यामध्ये पण हा 5B मोस्टली TBMवर आलेला आहे, म्हणजे टनेलवर आलेला आहे 5B नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर 6B नंबरचा क्वेश्चन पण टनेलवर आलेला आहे. 6B इथं 6A आहे, तर ह्यामध्ये 6B मध्ये मकिंग व्हेंटिलेशनवर पार्ट विचारलं. NATM ही पण मेथड आहे टनेलिंगची. त्यानंतर न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड म्हणतो आपण, त्यामध्ये कट अँड कव्हर मेथड मेट्रो टनेलिंगसाठी, तर हे पण विचारलेलं आहे. त्यामध्ये हा 15 मार्करचा क्वेश्चन आहे. तर 15 मार्करच्या क्वेश्चनला खूप काळजी घ्यायची आहे की डिवायडेशन बघा त्यांनी काय म्हणलं आहे. मकिंग आणि व्हेंटिलेशन इथं काय म्हणलेलं आहे, तर ह्यामध्ये 5 मार्कला हे पकडलं जातं. NATM 5 मार्काचं लिहायचं आहे, कट अँड कव्हर 5 मार्काचं लिहायचं आहे. तर असं डिवायडेशन केलं पाहिजे 3 पार्टमध्ये. तुम्ही असं नाही की 15 मार्काचं क्वेश्चन आहे आणि मकिंग आणि व्हेंटिलेशनच लिहिलं आहे अख्खा पेपर. अरे तुम्हाला NATM पण सांगितलं आहे, कट अँड कव्हर पण सांगितलं आहे, तेही लिहिणं गरजेचं आहे आणि इक्वल लिहिणं गरजेचं आहे. इक्वल त्याच्या डायग्राम्स गरजेचे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये टनेलिंग वर्सेस ओपन कट सेकंड पेपरचं जर ॲनालिसिस केलं 2024, ह्यामध्ये 6A मध्ये विचारलं डायरेक्ट मेरिट डिमेरिट्स, रेल ट्रॅफिक, रोड ट्रॅफिक, वॉटर ट्रान्सफर. परत मी म्हणतो की जेव्हा जेव्हा डिवायडेशन 1 2 3 येईल 5 5 5, म्हणजे हे जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिले जात नाहीत, हे आम्ही करून देतो आहे तुम्हाला. ठीक आहे. तर ह्यामध्ये 7D प्रॉब्लेम्स इन टनलिंग माहिती आहे तुम्हाला, थ्रू हार्ड अँड सॉफ्ट स्ट्राटा. तर हार्ड स्ट्राटाला समजा 3.5 आहे, सॉफ्टला 3.5 आहे. परत 7 मार्काचं क्वेश्चन आहे. ठीक आहे. कुठले कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याच्यावर लिहायचं आहे. 8A मध्ये टाईप्स ऑफ टनेल युजेस नीड बघा, तीन पार्टमध्ये टाईप्स ऑफ टनेल, त्याचे युजेस, त्याचे नीड्स. ठीक आहे. तर अडीच पकडू शकता तुम्ही, 7.5 होऊन जातं. तर तुम्हाला कळायला पाहिजे की 7 ह्याला का नाही दिलं 8 मार्क, ह्याला 7.5 का दिलं आहे. तर तुम्ही बघा डिवायडेशन करून की का असं केलेलं आहे. ह्यामध्ये रिझन्स आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये की असं करायचे, 0.5 द्यायचे रिझन्स आहेत. ठीक आहे. तर ह्यामध्ये जर तुम्ही ओव्हरऑल ॲनालिसिस केलं तर टनेलमध्ये 23ला 23 मार्काला विचारलेलं आहे पूर्ण, आणि 24 मध्ये ह्याचं वेटेज 37 मार्क्सपर्यंत गेलेलं आहे. तर टोटल आत्तापर्यंत टनेल आलेलं आहे 60.5 मार्क्सचा. तर हे इम्पॉर्टंट होतं कुठंतरी समजून घेणं की किती वेटेज कुठल्या सब्जेक्टचं वाढत गेलं आहे किंवा कसं आहे. त्यानंतर दुसरं आहे हायवे. हायवेमध्ये बघा 5A नंबरचा क्वेश्चन हायवेचा येतो, कारण तुम्ही जर नीट बघितलं तर सिलेबसमध्ये फर्स्ट पार्ट जो C सेक्शनचा आहे तो हायवेचा आहे. तर तसाच पेपर पॅटर्न ठेवलेला आहे की जसा सेक्शन आहे तुमचं, थोडक्यात इथं जसा सेक्शन आहे C मध्ये, C आणि D म्हणजे कुठून स्टार्ट होणार आहे, 5 6 7 8 हे C आणि D ला रिप्रेझेंट करतात. तर 5चा A पार्ट हायवेचा उचलला आहे, 5B पार्ट टनेलचा उचलला आहे, आणि मग पुढं असंच एस्टिमेटिंग हे ते उचललेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे जे कसे येत आहेत नंबर्स हे पण लक्षात ठेवून घ्या, हे तुमच्या सिलेबसनुसारच येत आहे. ठीक आहे. यामध्ये ह्युमन कॅरेक्टरिस्टिक ऑफ रोड्स युजर्स, त्यामध्ये सेकंडमध्ये पण हायवे 5Aला पडलेला आहे की फॅक्टर कंट्रोलिंग हायवे अलाइनमेंट. तर हा 8 मार्काला 100% ह्यामध्ये मोस्टली जॉमेट्रिक डिझाईनवर पडतो, जॉमेट्रिक डिझाईन. ठीक आहे, GD. तर 16 मार्कला आतापर्यंत आलेला आहे. फर्स्ट 5 आहे. 6A बघूया. 6A मध्ये एक्सप्लेन डिटेल 5 टाईप्स ऑफ रोड पॅटर्न. तर इथं रोड पॅटर्नवर पडलेलं आहे, 5 टाईप्स म्हणलेलं आहे. तर प्रत्येक पॅटर्न सरळ आहे 3 मार्क्सला आहे. 5 3 15 मार्क्स. ठीक आहे. त्यानंतर सेफ्टी मेजर्स, डिफरन्स बिटवीन रिजिड अँड फ्लेक्झिबल, सेफ्टी मेजर्स ॲक्सिडेंटसाठी. तर हे 2 क्वेश्चन असे बायफर्केट केले तर 5 मार्क्सला येऊन जातात. तर दोन्ही मिळून 10 मार्क बनू शकतात. 7वं जे क्वेश्चन आहे 7C, नेसेसिटी टू प्रोव्हाइड कर्व्ह ऑन रोड, की
रोडमध्ये जे कर्व्सची नेसेसिटी काय आहे, तर ह्याच्यावर क्वेश्चन आहेत, 8 मार्कला पडलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हाईट टॉपिंग हा क्वेश्चन, मी जे पण क्वेश्चन रिपीट झालेले आहेत मित्रांनो त्याला मी रेड मार्किंग दिलेलं आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कन्सेप्ट कुठल्या रिपीट झाल्या आहेत, व्हाईट टॉपिंगची कन्सेप्ट, व्हाईट टॉपिंग अँड इट्स 3 मेथड्स. परत इथं पण व्हाईट टॉपिंग अँड इट्स 3 मेथड्स. तर ह्यामध्ये 10 मार्कला 100% व्हाईट टॉपिंगवर तुम्ही नोट चांगली बनवून घ्या. व्हाईट टॉपिंग काय, ठीक आहे. तर हे नवीन कन्सेप्ट आहे हायवेमधली व्हाईट टॉपिंग ज्याला आपण म्हणतो. तर ह्यामध्ये बिटुमिनस रोडवर जे कॉन्क्रिटिंग केलं जातं मोस्टली त्याच्या रिलेटेड ही कन्सेप्ट आहे की व्हाईट टॉपिंग. सिम्पल वर्ड्समध्ये जर तुम्हाला सांगायचं गेलं तर डांबरी रस्ता आणि त्याच्यावर कॉन्क्रिटिंग आपण करतो M10 ग्रेडचं. तर हे बघून घ्या एकदा की पूर्ण डिटेलमध्ये समजून घ्या व्हाईट टॉपिंग काय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पार्ट 3 सॉरी आपल्या ह्याच्यामधला की एन्व्हायरमेंटमध्ये काय आलेलं आहे. एन्व्हायरमेंटमध्ये 5EFG पासून जे क्वेश्चन आहेत EFG तीन क्वेश्चन पडतात बघा. म्हणजे 5th नंबरमध्ये जर तुम्ही नुसतं एन्व्हायरमेंट जर नीट केलं तर तुम्ही आउट ऑफ 5 3 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकताय नुसतं एन्व्हायरमेंट. ह्यामध्ये सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय, सोर्सेस अँड इफेक्ट ऑफ एअर अँड नॉईज पोल्युशन आहे, डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट आहे. इथं पण सेम आहे की तुम्हाला एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर क्वेश्चन येणार आहे, एक वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहे आणि एक एअर अँड नॉईज पोल्युशन. म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं, एक एअर अँड नॉईज पोल्युशनवर एक पार्ट येणारच आहे, SWM सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर एक पार्ट येणार आहे, वेस्ट वॉटर किंवा वॉटर क्वालिटी मोस्टली वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स म्हणजे वॉटर ट्रीटमेंट WTP म्हणतो आपण त्याला WTP ह्याच्यावरच 3 क्वेश्चन बनतात. डेफिनेटली तुम्ही ह्या 3 टॉपिकवर मास्टरी करा. तुमचे 8 त्रिक 24 मार्क्स बघा. जो तुमचा पार्ट 1 आहे जो कंपल्सरी असतो, पार्ट 1 अँड पार्ट 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 5 हा कंपल्सरी असतो. त्यामधला क्वेश्चन 5 जो आहे ना तो खूप इझी जाईल. का? फक्त एन्व्हायरमेंट चांगला केला तर. ठीक आहे. तर त्यामध्ये 7B नावाचा क्वेश्चन आहे वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स. बघा इथं पण क्वालिटी पॅरामीटर्स म्हणलं आहे. तर फरक आहे स्टँडर्ड्स आणि पॅरामीटर्स, थोडासा शब्दाचा फरक केला आहे. इथं स्टँडर्ड्स म्हणलेलं आहे, इथं पॅरामीटर्स म्हणलं आहे. तर कळायला पाहिजे की काय लिहायचं आहे तुम्हाला. खूप लोकांनी स्टँडर्ड्सच्या ऐवजी पॅरामीटर्सच्या ऐवजी स्टँडर्ड्स लिहिलेले आहेत. तर ह्यामध्ये समजून घ्या की क्वेश्चन काय आहे, तुम्ही लिहिता काय. प्रायमरी अँड सेकंडरी वॉटर ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीटेड वॉटर, तर इथं पण तसंच आहे. वेस्ट वॉटरबद्दल बोललेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक मेथड टू ट्रीट सीवेज. तर हे पण तुम्हाला 10 आणि 15. तर ह्यामध्ये 5 पकडू शकता. इथं 5 आणि इथं 5 आणि 5 इथं 15. ठीक आहे. तर टोटल हे 25 मार्क्सला पडलेलं आहे. तर ह्यामध्ये परत 8E नावाचा क्वेश्चन आहे सोर्सेस क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड वेस्ट. इथं सॉलिड वेस्ट कलेक्शन सिस्टमवर पडलं आहे, इथं नॉईज पोल्युशनवर पडलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये ग्राउंड वॉटरवर पडलेलं आहे, ट्रान्सफर स्टेशन लेआउट ऑफ सॉलिड वेस्ट कलेक्शन त्यामध्ये पण आलेलं आहे. तर हे 10 मार्क्स आणि हे 15 मार्क्स. तर बघा जवळपास जर 2023चा विषय असेल एन्व्हायरमेंटचा 54 मार्क्सचा एन्व्हायरमेंट पडला होता, तो रिड्यूस झाला आहे, वेटेज 44वर आलं आहे. आणि ह्याचं रिझन काय, टनेलचं वेटेज वाढलेलं आहे. ठीक आहे. टनेलचं वेटेज कुठंतरी वाढल्यामुळं कुठल्या तरी एका सब्जेक्टचं वेटेज कमी होणं इट वॉज फिक्स. ठीक आहे. तर त्यामध्ये हायड्रोवर येऊ आपण 4th सब्जेक्टवर आपल्या हायड्रोलॉजी. ठीक आहे. स्टडी ऑफ वॉटर म्हणतो आपण. त्यामध्ये फ्लड अँड फ्लड राउटिंग डेफिनेटली पहिल्यांदा क्वेश्चन फ्लड अँड फ्लड राउटिंगचा राहतो 8 मार्काचा. त्यामध्ये फ्लड राउटिंग काय आहे, फ्लड परत तेच सांगतो की बघा रिपीट झालेलं आहे क्वेश्चन. रिपीट कसं झालं आहे, फ्लड अँड फ्लड राउटिंग फक्त नाव मेन्शन केलं आहे, पण इथं टाईप स्पेसिफाय केलं आहे की काय लिहायचं आहे फ्लड अँड फ्लड राउटिंगमध्ये. त्यामध्ये 7C मध्ये रिझर्व्हर प्लॅनिंग सेडिमेंट कंट्रोल आलेलं आहे. 6B इथं आलेलं आहे. 6B मध्ये प्रेसिपिटेशन, टाईप्स ऑफ हायड्रोग्राफ्स,
फॅक्टर अफेक्टिंग देम, फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ, तर हे डेफिनेटली एक 5 मार्कला, एक 10 मार्कला, एक 7 मार्कला आलेल्या क्वेश्चन्स आहेत. त्यामध्ये अजून 8B मध्ये हायड्रोलॉजिकल सायकल, इनफिल्ट्रोमीटर, फॅक्टर अफेक्टिंग रन ऑफ, ग्राउंड वॉटर, तर ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी जे पण असेल 5 मार्क्सला, इथं 15 मार्क्सला. तर अशा प्रकारे 33 मार्क्स म्हणजे जवळपास वेटेज सेम राहिलेलं आहे, इथं 35 मार्क्स झालेले आहे. तर हायड्रोलॉजीचं जे वेटेज आहे, हायड्रोलॉजी, हायड्रोग्राफ, फ्लड राउटिंग, तर ह्या सब्जेक्टसाठी ऑलमोस्ट सिमिलर वेटेज बघण्यात आलं. 68 मार्क्सला आत्तापर्यंत पडलं आहे. ऑन ॲन ॲव्हरेज 34 कन्सिडर करू शकता, म्हणजे 34 मार्कला तुमचा हायड्रोलॉजी किंवा हायड्रोलॉजी सब्जेक्ट येऊ शकतो. इथं पण तुमचं ऑलमोस्ट 50 मार्क्सपर्यंत एन्व्हायरमेंट येऊ शकतो. तर बघा 50, 30, ऑलमोस्ट 90 मार्क्स तुमचे नुसते 2 सब्जेक्ट देऊन जातात. तुमचे कुठले हायड्रोग्राफ आणि हायड्रोलॉजी आणि एन्व्हायरमेंट. तर तसं नाही आहे ॲक्च्युली, ह्यामध्ये पण तुम्हाला सिलेक्शन करणं आहे. म्हणजे मिनिमम किती देऊ शकतात, 50% आउट ऑफ 100 तुमचे 50 to 60% तुमचे हे सब्जेक्ट देऊन जातात. एस्टिमेटिंगमध्ये 4 मेथड ऑफ व्हॅल्युएशन, फॅक्टर अफेक्टिंग रेट ॲनालिसिस, त्यामध्ये पण टाईप्स ऑफ कॉस्ट, इथं 5 लेवल ऑफ कॉस्ट. तर इथं कॉस्ट एस्टिमेशन बघा, कॉस्ट हा शब्द पूर्ण 2024ला गाजलेला शब्द राहिलेला आहे पेपरमध्ये, की टाईप्स ऑफ कॉस्ट काय, 5 लेवल्स ऑफ कॉस्ट काय, आर्बिट्रेशन कॉस्ट काय, तर ह्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामध्ये ओव्हरहेड रन, टाईप्स ऑफ एस्टिमेट, इथं बेसिक विचारलं. म्हणजे एस्टिमेटिंग कॉस्टिंगचं जे पण बेसिक आहे, जे तुमच्या सिलेबसमध्ये ॲज इट इज लाईन उचललेल्या आहेत, ह्या ॲज इट इज. तर ह्या गोष्टी बघा 33 मार्क्सला आलं होतं, आता 23-24 मार्क्सपर्यंत वेटेज डिक्रीज झालेलं आहे. एस्टिमेटिंगचं 24 म्हणजे खूप कमी आहे तसं, ठीक आहे. तर तुम्ही ठरवा की आता कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज देणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं आहे की एन्व्हायरमेंट अँड हायड्रोलॉजी डेफिनेटली कुठंतरी चांगलं वेटेज, आणि हायवे इंजिनिअरिंग 33-35 मार्क्स, ह्या ऑलमोस्ट मिनिमम 35 मार्क्सपासून हे सुरू होतात सब्जेक्ट्स. 3 सब्जेक्ट, हायड्रोलॉजी, हायवे इंजिनिअरिंग अँड तुमचं एन्व्हायरमेंट. तर हे 3 सब्जेक्ट जरी तुम्ही नीट केले, आय थिंक पेपर 2 मधला C अँड D पार्ट डेफिनेटली कुठंतरी तुम्हाला हा सॉल्व करता येईल व्यवस्थित. तर अशा प्रकारे फ्रेंड्स, हा तुमचा जो ॲक्च्युली पॅटर्न होता नवीन, हा कुठंतरी डिकोड करायचा प्रयत्न केला मी, की ॲनालिसिस करताना बघा की रिपिटेटिव्ह काय आहे. TBM विचारलं आहे तर टाईप्स ऑफ TBM परत बोललेलं आहे, म्हणजे एक्झॅक्ट, आणि तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या सेक्शनमध्ये कुठलं टॉपिक आहे. तर बेंच मार्क हा सर्विंगचा टॉपिक आहे, तर तो A आणि B मध्ये येतो. तर C आणि D मध्ये तुम्हाला टनेल बोरिंग मशीन, म्हणजे कधी कधी काय होतं, अजून एक कुठंतरी एक क्वेश्चन होता एक CWC अशी एक कन्सेप्ट होती. तर ह्यामध्ये पण खूप लोकांना कन्फ्यूज झालं की CWC काय आहे. तर CWC सेंट्रल वॉटर कमिशन म्हणतील, तर तसं नाही आहे. ह्यामध्ये क्रॉप वॉटर CWR म्हणजे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. तर असे खूप सारे तुमचे जे आहेत, काय म्हणतात त्याला, डिकोड करायचे होते, ठीक आहे. शॉर्ट फॉर्म्स जे पण छोटे छोटे शॉर्ट फॉर्म्स असतील जे आलेले, TBM, CWR, तर असे वेगळे वेगळे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला काय करायचं. सपोज नाही का आला एखादा शॉर्ट फॉर्म, नाही का आला, तर बघायचं की त्याच्या वरचा क्वेश्चन कुठला आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की हा वरचा क्वेश्चन इरिगेशनचा आहे, तर हे इरिगेशन रिलेटेड शब्द आहे. म्हणजे तुम्हाला हिंट भेटेल, तेच देतात हिंट. ही सुरुवातीला कळणं अवघड होतं, बट आता पेपर्स आल्यामुळं 2 पेपरचा स्टडी केला तर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला ह्यामध्ये बघायला भेटेल. तर ह्यामध्ये अजून एक जर बघितलं तर पार्ट 2 जो आहे, तो तुमचा पेपर 2 मधला पार्ट 1 A आणि B चला म्हणतो. तर ह्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्सवर
हायड्रोलिक मशीन आणि इरिगेशन हे 3 सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट राहतात. यामध्ये फ्लुइडमध्ये जर तुम्ही बघितलं फ्लुइड स्टॅटिक अँड बॉयन्सी डायरेक्ट बनलेलं आहे, पण इथं जे आहे फ्लुइड डिस्क्रिप्शन इम्पॉर्टन्स त्याचं बनलेलं आहे. त्यामध्ये विस्कॉसिटी, कम्प्रेसिबिलिटी, सरफेस टेन्शन आणि कॅपिलॅरिटी हे जे फ्लुइड प्रॉपर्टीज आहेत हे तुम्हाला इथं लिहायचे होते डेफिनेटली. आणि इथं हायड्रोलिक जम्प OCF मध्ये काय, वॉटर हॅमर थेरी, त्यामध्ये न्यूमरिकल ऑन व्हेंच्युरीमीटर टू फाइंड डिस्चार्ज. तर न्यूमरिकल म्हणजे तुम्हाला डिस्चार्ज फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की CD इंटू A1 इंटू A2 √2GH अपॉन √A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे मोठा ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे. बस हा 5 मार्कला आला आहे. हाच एक न्यूमरिकल 2024ला पडला आहे. त्यानंतर 2024मध्ये पण नो नीड ऑफ कॅल्क्युलेटर, आणि इथं पण नो नीड ऑफ कॅल्क्युलेटर. खरं वाईट वाटतं की युनिव्हर्सिटीच्या पेपर्सला पण ह्याच्यावर खूप मोठे न्यूमरिकल्स आपण सॉल्व केले, बट MPSC सारखा जे कमिशन आहे की कॉम्पिटेटिव्ह क्लास 1 बनवत आहे लोकांना, आणि त्यामध्ये पेपर 2मध्ये न्यूमरिकल्स नाहीत. ठीक आहे, तर कुठंतरी हे आय थिंक पॅटर्न थोडंसं चेंज करून जर 30-40% न्यूमरिकल्स आणले पाहिजे. त्यानंतर HM हायड्रोलिक मशीन्समध्ये जर बघितलं टर्बाईन, सेंट्रिफ्युगल पंप, त्यामध्ये कंपोनंट्स, तर डेफिनेटली ह्यामध्ये 2च आहेत, सेंट्रिफ्युगल पंप, रेसिप्रोकेटिंग पंप. ह्या 2वरच काम करा, व्यवस्थित काम करा. आणि लेआउट ऑफ पॉवर हाऊस, सेंट्रिफ्युगल पंप आणि रेसिप्रोकेटिंग पंप. बघा इथं पण तेच आलेलं आहे, रेसिप्रोकेटिंग पंप, सेंट्रिफ्युगल पंप आणि पॉवर प्लांटचं लेआउट. दुसरं काही नाही केलं तरी चालतं. हायड्रोलिक टर्बाईन इथं बघा सेम रिपीट झालेला क्वेश्चन. हायड्रोलिक टर्बाईन विचारलंय, इथं पण हायड्रोलिक टर्बाईन विचारलंय, पण इथं काय विचारलंय, टाईप्स अँड क्रायटेरिया स्पेसिफाय केलंय. इथं तुम्हाला स्पेसिफाय केलेलं नाही. त्यामुळेच मी म्हणतो की कन्फ्यूज का झाले मुलं, की इथं काय लिहायचं तेच कळत नाही. काही लिहू शकताय, पण इथं काय लिहायचं हे पूर्ण स्पेसिफाय केलंय. त्यामुळे जो पॅटर्न आहे ना तो खूप सिम्प्लिफाय केलाय 2024ला. 2024ला क्लिअर कट मेन्शन केले की काय लिहायचं तुम्हाला पेपरला. तसं 2023ला नव्हतं. 2023ला तुम्ही जे लिहाल दॅट इज करेक्ट म्हणल्यासारखं, बट तुम्हाला स्टँडर्ड वापरायचं होतं की काय लिहायचं अशा वेळेस पण. हे पण आपण डेफिनेटली आपल्या एका कोर्समध्ये जो आपण लॉन्च करणार आहे MPSC खास, आणि त्याची मिनिमम कॉस्ट म्हणतो आपण, ते सगळं आपण कॉस्ट आणि दोन्ही मुलांसाठी जे प्रॉपर बॅच करतील आणि जे सेल्फ स्टडी करतील, तर सेल्फ स्टडी करण्यासाठी पण एक असा सिम्पल नॉर्मल मिनिमम टाईमवाला एक फक्त डायरेक्शन कोर्स लॉन्च करणार आहे, आणि एक बेसिक कोर्स जो MPSCचा एक खूप शॉर्ट टाईममध्ये बेसिक तुमचं कवर करून देईल असा कोर्स. तर हे 2 कोर्सेस जे आहेत MPSCसाठी आपण लॉन्च करणार आहे येणाऱ्या काळात, येत्या 1 ते 2 महिन्यात. तर त्यामुळं हा कुठंतरी ही सुरुवात आहे. ठीक आहे, MPSC खूप मुलांचं टार्गेट राहतं, आणि खूप मुलांना कसं आहे काही फायनान्शियल अडचणीमुळं बिअर करू शकत नाहीत क्लासेस, तर त्यासाठी त्या मुलांसाठी आपण खरं तर सुरू करतो आहे. तर मेथड ऑफ इरिगेशनमध्ये बघा हाच तुम्हाला जर सांगत होतो CWR क्रॉप वॉटर. जर तुम्हाला कळालं नसतं की ह्याचा अर्थ काय, तर तुम्हाला फक्त बघायचं होतं की वर सब्जेक्ट कुठला चालू आहे, इरिगेशन चालू आहे, वॉटर लॉगिंग चालू आहे, रिव्हर ट्रेनिंग म्हणजे इरिगेशनचा पार्ट चालू आहे. तर हा इरिगेशनचा पार्ट असला पाहिजे, म्हणजेच क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. तर असं तुम्हाला एक हिंट भेटत असती प्रत्येक गोष्टीची. त्यामध्ये एनर्जी डिसिपेशन, डायव्हर्जन हेडवर्क, CD वर्क ह्याच्यावर पण पडलेलं आहे. ह्यामध्ये पण बघा फील्ड कॅपॅसिटी, इरिगेशन विथ स्केच, मिएंडरिंग, ग्रॉयन विथ स्केच, तर TWC, GHC विथ स्केच. तर हे इथं स्केचेस खूप पडले आहेत 15. तर ह्यामध्ये तुम्हाला इरिगेशनमध्ये जास्तीत जास्त ट्राय करा. बघा CD वर्क परत रिपीट झालं आहे, CD वर्क इथं परत रिपीट झालं आहे, लेक टॅपिंग. तर ह्यामध्ये कॅनल इरिगेशन, डिस्ट्रीब्युशन, तर रिलेशन बिटवीन ड्युटी डेल्टा खूपदा सगळ्यांना माहिती 8.64 B/D. ठीक आहे, तर हे सगळं रिलेशन, ड्युटी डेल्टा, हे सगळं तुमचं क्रॉप पिरियड, बेस पिरियड, हे सगळं तोंडपाठ पाहिजे यार, सगळं तोंडपाठ पाहिजे. तर हे समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतर सर्विंगमध्ये
जास्त सर्वेइंगबद्दल सांगायचे काही गरज नाही आहे. यामध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ सर्वे, हायड्रोग्राफिक सर्वे, प्लेन टेबलवर एक क्वेश्चन राहतोच बऱ्यापैकी. प्रिझमॅटिक कंपास, त्याचं स्केच, टर्म यूज, फंक्शन, वर्किंग विचारलं आहे. टेकोमेट्रीवर इथं पडलेलं आहे, फोटोग्रामेट्रीवर पडलं, हायड्रोग्राफिकवर पडलं आहे. तसं इथं लेवलिंगवर पडलं आहे. राईज अँड फॉल मेथड, HI मेथड, चेंज पॉईंट काय, 5 मार्कला. ठीक आहे, 2.5 मार्कला, सॉरी. तर ते 10 मार्क्सला पडलं. हे पण 10 मार्क्सला 2.5ला पडलं. आणि हा मोस्टली 2C मध्ये पडतो, 2C. आणि 2A मध्ये प्रिझमॅटिक कंपास ह्यामध्ये पडलं होतं. म्हणजे तुमचा कंपास सर्वे पडला, इथं प्लेन टेबल सर्वे पडला. ठीक आहे, तर एवढाच फरक आहे. त्यामध्ये हायड्रोग्राफिक सर्वे इथं पण पडलेला आहे, हायड्रोग्राफिक सर्वे इथं पण पडलेलं आहे. तर बघा, रिपिटेशन काय, रिपिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं की कुठल्या गोष्टी किती वेळा रिपीट होत आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की कसं अटेम्प्ट करायचं पेपर. इन्स्ट्रुमेंट्सवर पडलेलं आहे, तर इन्स्ट्रुमेंट इथंच मेन्शन केलं. थिओडोलाइट आहे, प्रिझमॅटिक कंपास आहे, ठीक आहे, टेकोमीटर आहे. तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट 2024ला अख्खे इन्स्ट्रुमेंटच दिलेत. आणि जे तुम्हाला फर्स्ट पेपरला फक्त शॉर्ट नोट विचारली होती, त्याचं पूर्ण डिस्क्राईब करून त्या शॉर्ट नोटवर क्वेश्चन फ्रेम केलेलं आहे. तर 8, 8, 15, 10, तर 40 मार्क्सचा क्वेश्चन, 41 बघा. ऑन अन ॲव्हरेज सर्विंगचं वेटेज सेम राहिलेलं आहे, 41 मार्क्स. तसं फ्लुइडचं सेम राहिलं, 23. HMचं सेम राहिलं आहे, 23. ह्याचं पण सेम राहिलं आहे. म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं असेल की हा काय चाललं आहे, तर मी अजून सिम्प्लिफाय करतो तुमच्यासाठी. जर काही कारण नसेल तर पार्ट ए जो आहे तुमच्या क्वेश्चन पेपरचा, असा क्वेश्चन पेपर डिवायडेड आहे, पार्ट बी आणि पार्ट ए. तर पार्ट एमध्ये ए आणि बी पार्ट आहे, आणि पार्ट बीमध्ये सी आणि डी पार्ट आहे. तर तुम्हाला एक गोष्ट ह्यातून लक्षात आली असेल की मित्रांनो, पार्ट एमध्ये ऑल सब्जेक्ट वेटेज सेम ठेवलेत, सेम. आणि ह्यामध्ये व्हॅरी केलेले आहेत, व्हॅरी. तर कितीने व्हॅरी केले मी ते सगळं दिलेलं आहे. कितीने सेम ठेवले ते पण दिलेलं आहे, 56. कुठला, बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, यामध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. तर ह्यामध्ये बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन जो पण आहे, तर इथं मी कंपाईल केलेलं आहे. ठीक आहे, तर असं समजू नका की सिलेबस मलाच माहीत नाही आहे, असं चुकूनसुद्धा मनात आणू नका काही. बिल्डिंग मटेरियल आणि 2 सब्जेक्टचं जर तुम्ही म्हणत असाल की पार्ट एमध्ये सर 6 आहेत मित्रांनो, इथं मी डिवाइड जे सब्जेक्ट करणार होतो तिथं कंपाईल केलेलं आहे. हे 2 सब्जेक्ट कन्सिडर करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं जायचं. जिओसिंथेटिक्सवर पडलं आहे, प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग. तुम्ही म्हणाल जिओसिंथेटिक्स हा कुठे येतो, बिल्डिंग मटेरियल. तर ह्यामध्ये सिलेबस तुम्हाला नीट बघणं गरजेचं आहे की सिलेबसमध्ये एक पार्ट आहे बिल्डिंग मटेरियल्समध्ये. कुठला पार्ट आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये पकडा. इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये जो पार्ट आहे, तर ह्यामध्ये तुमचा इंटिग्रेटेड अप्रोच, त्यानंतर वेट, सस्टेनेबल, यस हा पार्ट, सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल. ठीक आहे, तर सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियलमधला पार्ट आहे जिओसिंथेटिक. तर जिओसिंथेटिक कुठून आलं आहे, काय आलं आहे, खूप लोकांना पण जर कळलं नसेल तर मी परत सांगतो. हा तिकडचा बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन, त्यामुळे मी कंबाईन केलं दोघांना. त्यामध्ये बिल्डिंग प्लॅनिंग असेल, गुड क्वालिटीज ऑफ स्टोन, ब्रिक, व्हेंटिलेशन, फाउंडेशन, इथं पण सेम तेच आलेलं आहे की वर्टिकल ट्रान्सपोर्ट, फिनिशिंग, वॉटरप्रूफिंग इकडं पण आलेलं आहे. त्यामध्ये थर्मल व्हेंटिलेशन आलं आहे, इथं पण व्हेंटिलेशन, फायर प्रोटेक्शन. त्यामध्ये बिल्डिंग बायलॉज आलेले आहेत, FSI आलेलं आहे. त्यामध्ये फॉर्मरचं डिझाईन विचारलेलं आहे, CMD म्हणजे कॉन्क्रीट मिक्स डिझाईन, IS 10262. ठीक आहे, 10262 नीट रेफर करा प्रोसिजरसाठी. का कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं कुठलंही बुक, प्रॉपर्टीज ऑफ फ्रेश अँड हार्ड कॉन्क्रीट, ॲस्पेक्ट्स ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन. तर मित्रांनो बघा, 56 मार्क्स तुमचं बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन, सर्विंग 40 मार्क्स. त्यामध्ये
आणि हे तिन्ही मिळून जर तुम्ही तिन्हीचं वेटेज कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 46 अँड 33, 46 + 33 जर तुम्ही बघितलं तर 679 to 80 मार्क्स, 80 मार्क्सपर्यंत तुमचे हे 3 सब्जेक्टचे वेटेज राहतात, फ्लुइड, HM, इरिगेशन. तर ह्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे पण आहे प्लॅनिंग करायचं आहे. ठीक आहे. पेपर 1 पेपर 2 कसा अटेम्प्ट करायचा आहे, ह्यामध्ये कुठले सब्जेक्ट ऑप्शनला ठेवू शकता हे ह्यातून तुम्हाला समजून येईल की डेफिनेटली मी हा क्वेश्चन किंवा हा सब्जेक्ट स्किप करू शकतो जो मला अवघड जातो, की मला वाटलं की एखादा सब्जेक्ट आहे सर्विंग जो मला आवडत नाही तो मला स्किप करायचा, किंवा एखादा सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स तो नाही आवडत, तर कुठला सब्जेक्ट करावा लागेल. तर हे सगळ्या गोष्टी स्किप कुठलं करायचं आहे किंवा काय करायचं आहे तुमच्या हिशोबाने मी पण हिंट देईल कोर्समध्ये. बट आजचा व्हिडिओ त्यासाठीच होता की तुम्हाला लक्षात यावं की MPSCचा गेम कसा आहे. पेपर 2चं पूर्ण ॲनालिसिस 2023-24 आणि येणाऱ्या काळात आता 25 जेव्हा होईल त्याचा पण आपण त्यासारखं देऊया. आणि एवढं सांगतो की खूप टफ आहे गेम तर टफ आहे. तुम्हाला ह्यामध्ये खूप पेशन्स, सिटिंग कन्सिस्टन्सी खूप पाहिजे, बसता यायला पाहिजे तासन तास तुम्हाला एका बेंचवर, तर इट्स अ क्रॅकेबल गेम. तर त्यामुळं जेव्हा पण तुम्ही ह्या गेममध्ये पडाल तर ह्या माइंडसेटनी पडा की संपूनच उठायचं आहे, तर नाही तर पडू नका मोस्टली. कारण कसं आहे कधी आपण न विचार करता पडतो आणि एक्झामच्या बाहेर पण पडून जातो कधी. तर त्यामुळं सगळ्या माइंडसेट ठेवून स्ट्रॉंग माइंडसेट बनवून तुम्ही उतरावा MPSCला अशी अपेक्षा आहे. आणि डेफिनेटली येणाऱ्या काळात हे तर पेपर 2चं बघितलं, पेपर 1चं पण देऊ. पेपर 1चं पण ॲनालिसिस आम्ही देणार आहे, पेपर 2चा पूर्ण दिलेलं आहे. पेपर 1साठी जो पार्ट A, B, C, D तसाच आपण देणार आहे सेम ॲनालिसिस. आणि त्यानंतर आपण कोर्स जो आहे 2 कोर्सेस लॉन्च करणार आहे. एक तुमचं सेल्फ स्टडीसाठी कोर्सेस आहेत, सेल्फ स्टडीच्या मुलांसाठी जे पण सेल्फ स्टडी करणार आहेत, कारण कसं आहे त्यांचाही विचार करावा लागेल कुठंतरी. आणि दुसरे जे मुलं आहेत जे क्लासेस कुठंतरी जॉईन केले असतील पूर्वी त्यांनाही हा हेल्प करेल सेल्फ स्टडीवाला कोर्स. कुठलेही क्लासेस आधी जॉईन केले असतील पण त्यांना एक डायरेक्शन पाहिजे की कसं मार्किंग सिस्टम आहे, काय आहे, किंवा कसं पॅटर्न ॲनालिसिस होतं, किंवा अजून त्यामध्ये सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे की तुम्हाला एक्झॅक्ट कुठल्या गोष्टी केल्यात मिनिमम टाईममध्ये तुमचे दोन्ही पेपरचा अभ्यास होईल. तर त्या कुठल्या मिनिमम गोष्टी आहेत ते करणं गरजेचं आहे, ते पण आपण कोर्समध्ये देणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे जे प्रॉपर बॅच लावून करणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण खूप त्यामध्ये जे पण कोर्सचं डिस्क्रिप्शन आहे ते येणाऱ्या काळात जेव्हा पेपर 1चा ॲनालिसिस देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यानंतर कोर्स लॉन्च करूया आपण आणि तेव्हा सगळे तुम्हाला डिटेल्स भेटून जातील. तर आय होप फ्रेंड्स येणाऱ्या काळात आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय करायचं आहे. हे ॲनालिसिस घ्या, टार्गेट ठेवा. PWD डिपार्टमेंट माहिती आहे सगळ्यांना, सांगायची गरज नाही, नामी काफी आहे. PWD आहे किंवा WRD आहे येणाऱ्या काळात, किंवा अजून MJP आहे किंवा WCD आहे. कुठलंही शासनाचं डिपार्टमेंट राहू दे, तुम्हाला ग्रुप A मध्ये जायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला ही एक्झाम व्यवस्थित द्यावी लागेल. आणि ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काय पर्क्स आहेत किंवा कुठल्या लेवलच्या फॅसिलिटीज भेटणार आहेत, वर्किंग कसं आहे, हे पण आपण कोर्समध्ये जे पण मुलं क्लिअर करतील एक्झाम MPSC आपला कोर्स घेऊन, ठीक आहे, तर डिपार्टमेंटचं पण गायडन्स त्यांना आपण देणार आहे त्या ठीक आहे. WRD असेल तर WRD, PWD असेल तर PWD, WCD असेल तर WCD, MJP असेल तर MJP. तर डेफिनेटली आपल्याला त्या ऑफिसरला पण त्या माइंडसेटला तयार करायचं, ठीक आहे. कारण इथले जे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो ते वेगळे आहेत, थेरॉटिकल आहेत, जी तुमचे पेपरचे प्रॉब्लेम्स आहेत, पण ऑन फील्ड जेव्हा तुम्ही ऑफिसर म्हणून जाल ते प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. ते पण कसे हँडल करायचे ते नंतर आपण
बघूया येणाऱ्या काळात. तर आत्ता तुम्ही स्टार्ट करू शकता प्रिलिमचा अभ्यास. मेन्स तुम्हाला फक्त एक जनरल आयडिया दिली आहे की तुम्ही सिम्प्लिफाय केलं आहे. तुम्हाला कष्ट नाही आहेत आता, तुम्हाला फक्त ठरवायचं आहे की कधी सुरू करायचं आहे. आणि डेफिनेटली येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याचं आउटपुट भेटेल. सो आय हॅव फ्रेंड्स, तुम्हाला हे आवडलं असेल आणि डेफिनेटली येणाऱ्या काळात अजून चांगला ॲनालिसिस देऊ. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल